विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तास शिकेला पदरी पडलं पवित्र झालं या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे. या पाठाचे लेखक डॉक्टर हिम्मतराव बावस्कर आहेत. पदरी पडलं पवित्र झालं हा पाठ बॅरिस्टरचं कार्टं या आत्मचरित्रातून घेतलेला आहे. बॅरिस्टरचं कार्टं या आत्मचरित्राचे लेखक डॉक्टर हिम्मतराव बावस्कर आहेत. फक्त एक वेचा, एक पाठ, एक प्रकरण आपण घेतलेलं आहे. मुलांनो, आपल्या मनामध्ये डॉक्टर हिम्मतराव बावस्करांच्या संदर्भामध्ये जी काही जिज्ञासा, जे काही कुतूहल, जी काही क्युरिओसिटी निर्माण झालेली आहे ती पूर्णपणे जाणून घ्यायचं असेल त्यांना, तर बॅरिस्टरचं कार्टं हे आत्मचरित्र मुळातून वाचलं पाहिजे. तेव्हाच आपल्या मनातली कुतूहल ती पूर्ण होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने आत्मचरित्राचा 5 पाठ आत्मचरित्राचा तुकडा अभ्यासक्रमामध्ये लावलेला आहे. कारण अशा छोट्या छोट्या पाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या मनामध्ये वाचनाची, आत्मचरित्राची, आत्मकथनाची आवड निर्माण व्हावी, अभिरुची निर्माण व्हावी, हा उद्देश विद्यापीठाचा आहे, मराठी अभ्यास मंडळाचा आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे चांगले लेखक, चांगले वक्ते, आत्मकथाकार, कवी निर्माण व्हावेत या उद्देशानेच अशा पद्धतीच्या अभ्यासक्रमाची निवड केलेली आहे, निश्चिती केलेली आहे. आज आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करणार आहोत. या पाठातला पहिला मुद्दा आहे हिम्मतराव हे नाव धारण. या पाठाचे लेखकच आहेत डॉक्टर हिम्मतराव बावस्कर. हिम्मतराव हे नाव कसं धारण झालेलं आहे, हिम्मतराव हे नाव कसं ठेवलं गेलेलं आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न माझ्यासह तुमच्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. जसं माझं नाव आहे तसं तुमचं नाव आहे, इतर लोकांचं सुद्धा आहे. नाव ठेवण्यामागचे एक इतिहास असतो, एक कहाणी असते, एक रंजित कथा सुद्धा असते. कोणी म्हणतं हे नाव ठेवावं, कोणी म्हणतं ते नाव ठेवावं. घरातलं वातावरण, कुटुंबातलं वातावरण, परिसरातलं वातावरण, गावातलं वातावरण, समाजातलं वातावरण कसं आहे, करंटमध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे, त्यानुसार नावं ठेवली जातात. आता लेखकाचं नाव जे आहे हिम्मतराव नाव आहे. आता लेखकाच्या काळामध्ये अशा पद्धतीचं धाडस, अशाच प्रकारचं पराक्रम, जिद्द, चिकाटी, सामान्य कर्तृत्वापेक्षा असामान्य अलौकिक काम करणारी माणसं, अशा पद्धतीचं वातावरण 40 वातावरण होतं आणि त्यानुसारच नाव ठेवलं जायचं. कोणाचं नाव धोंड्या ठेवलं जायचं किंवा ठेवलेलं आहे, कोणाचं दगड्या, कोणाचं मरुमाय, कोणाचं पोचेमाय,
कोणाचं लक्ष्मी वगैरे वगैरे अशा प्रकारची नावं ठेवली जायची. आता या पाठाचे लेखक भावस्कर यांचं नाव त्यांच्या आईवडिलांनी हिम्मतराव ठेवलेलं आहे. जसं लेखकाचं नाव हिम्मतराव ठेवलं गेलेलं आहे, तसं आपलंही नाव आपल्या आईवडिलांनी ठेवलेलं आहे. जसं लेखकाच्या बाबतीत अनेक किस्से घडलेले आहेत, तसं आपले सुद्धा किस्से घडलेले आहेत. आपण मोठे झाल्यानंतर आपण आईवडिलांना विचारतो, माझं नाव कोणी ठेवलं, माझं नाव हेच का ठेवलं, ते का ठेवलं नाही. मग सांगतात, तुझं नाव बाबांनी ठेवलं, तुझं नाव माईनं ठेवलं, तुझं नाव आत्यानं ठेवलं, तुझं नाव दादाने ठेवलं, मला हे नाव ठेवायचं होतं, तुला ते नाव ठेवायचं होतं. पण बालपणी लहानपणी तुझ्यामध्ये अशी गुण होते, तू असा दिसत होतास, तू असं वागत होतास, म्हणून एकंदर तुझ्या व्यक्तिमत्वानुसार, बालपणाच्या व्यक्तिमत्वानुसार तुझं नाव हेही ठेवलं गेलेलं आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे किस्से जसे लेखकाच्या जीवनामध्ये घडलेले आहेत, तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण मोठे झाल्यानंतर आपले आईवडील, आपले भाऊ बहीण सांगतात. आणि आता लेखकाचा लहानाचे मोठे झालेले आहेत आणि आता लेखकाचे आईवडील लग्नाचा विचार करायला लागलेले आहेत. जसं लेखकाच्या लग्नाचा विचार सुरू असतो, तसा आता तुमच्या सुद्धा लग्नाचा विचार सुरू आहे. पूर्वी अशी काही पद्धत नव्हती की बायोडाटा ही संकल्पना आता सध्या रूढ झालेली आहे मुलांना. पूर्वीच्या काळामध्ये बायोडाटा ही संकल्पना रूढ नव्हती, आता ही रूढ झालेली आहे. आता प्रत्येक कुटुंब शिकायला लागलेलं आहे, लिहायला लागलेलं आहे, वाचायला लागलेले आहे. बायोडाटा ही काही चुकीची संकल्पना, ही चांगली संकल्पना आहे. त्या बायोडाटामध्ये मराठीमध्ये त्याला वैयक्तिक माहिती म्हणजे जन्मपत्रिका असे म्हणतात. कारण त्या बायोडाटामध्ये, त्या वैयक्तिक माहितीमध्ये, या जन्मपत्रिकेमध्ये जन्मापासून ते आज तागायत आता सध्या जो मुलगा किंवा मुलगी लग्न करण्यासाठी जी तयार आहे, लग्नाला जी निघालेली आहे, लग्नाला जी काढलेली आहे, जन्मापासून ते करंट स्टेटसपर्यंत म्हणजे सद्यस्थितीपर्यंत कसा प्रवास त्याचा झालेला आहे, सुरू आहे, त्याची डिटेल्स माहिती असते. जन्मतारीख, नाव, जन्मनाव, पूर्ण कौटुंबिक माहिती, गोत्र, मामाचं नाव, मामा काय करतात, 10वी कधी झाली आहे, कुठे झाली आहे, किती मार्क्स पडले, कोणतं बोर्ड आहे वगैरे वगैरे. 12वीची अशाच पद्धती माहिती. BA असेल किंवा BSc असेल, BCom असेल किंवा MA असेल, MBBS असेल, इंजिनिअरिंग असेल वगैरे वगैरे, जे काही शिक्षण झालं असेल आणि आता सध्या तो काय करतो अशा संदर्भाची पूर्ण इत्थंभूत माहिती त्या पत्रिकेमध्ये असते. जेव्हा लेखकाचे वडील, लेखकाचं पूर्ण नाव आहे डॉक्टर हिम्मतराव सलुबा बाबा, नावं कशा सलुबा हे नाव त्या काळामध्ये ही अशा पद्धतीचं वातावरण, अशा पद्धतीची नावं ठेवली जायची, म्हणून लेखकाच्या वडिलाचं नाव सुद्धा सलुबा आहे. आता पहा, ही नावं सगळी ही पारंपरिक आहेत, परंपरेने चालत आली नावं आहेत आणि तशा पद्धतीने लेखकाच्या वडिलाचं नाव आहे. आणि आता लेखकाच्या लग्नाचा विचार त्याच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये सुरू झालेला आहे. लेखक MBBS झालेल्या लेखकांचं आहे, लेखक डॉक्टर झालेले. नाव जरी हिम्मत असलं, त्यांनी हिमतीने, धाडसाने, जिद्दीने त्यांनी जसं नाव आहे त्या नावानुसार त्यांनी त्या नावाला साजेल अशा प्रकारचं कर्तृत्व, अशा पद्धतीचं पराक्रम त्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि जेव्हा लेखकाचं पूर्ण नाव, जन्म ठिकाण, शिक्षण वगैरे लिहून मुलीच्या घराकडे पाठवलेलं आहे, तेव्हा हे जे टिपण आहे, हे टिपण अंबाजोगाईला पाठवलेलं आहे. लेखक मराठवाड्यातलेच आहेत. जालना जिल्ह्यामध्ये दहेड नावाचं गाव आहे आणि जालना जिल्ह्यातील दहेड या गावावरून अंबाजोगाई येथे
मुलगी आहे, वधू पक्ष, आणि त्या वधू पक्षाकडे सगळी माहिती पोहोचवलेली आहे. आणि वधू पक्षाकडे लेखाच्या संदर्भामध्ये सगळी काही चर्चा सुरू आहे, विचारपूस सुरू आहे. आणि लेखकाचं नाव ऐकूनच त्या वधू पक्षाच्या पाहुण्यामध्ये चर्चा सुरू आहे. हिम्मतराव हे असं कसं नाव आहे? हिम्मतराव हे नाव एकदम गावंढळ आहे, गावठी नाव आहे. मग नावावरूनच बरेच असे अंदाज, तर्क मांडले जातात, बांधले जातात, व्यक्त केले जातात. आणि कोण काय अंदाज बांधावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कधी कधी कोणाचे अंदाज चुकीसुद्धा ठरू शकतात, कधी कोणाचे अंदाज बरोबर सुद्धा येऊ शकतात. तर्कअनुमानाच्या गोष्टी आहेत म्हणून. आणि लेखकाच्या नावावरून हिम्मतराव हे नाव कसं ठेवलेलं आहे, का ठेवलेलं आहे, कशामुळे ठेवलेलं आहे, मग मुलाचे आईवडील काय करत असतील, काय करतात, अशा प्रकारचे अनेक प्रश्न वधू पक्षाच्या कुटुंबामध्ये मनात निर्माण झालेले आहेत. मग शेवटी मग अंदाज काढला की लेखकाचे वडील हे ग्रामीण भागामध्ये राहतात, ते शेती करतात, शेतीची कामं करतात. आणि अशा प्रकारचे अनेक हा जो मुलगा आहे, लेखक जे आहेत, शेतकरी कुटुंबातील आहे. आता शेतकरी कुटुंबामध्ये शैक्षणिक वातावरण असते, शिकलेले सुसंस्कृत वातावरण असतं. यानं नाव ठेवले की त्यानं नाव ठेवलं, थोडंफार बदलून त्यानं नाव ठेवले की त्यानं थोडंफार नाव बदलून ठेवलं. अशा प्रकारची परंपरा, नावं ठेवण्याची परंपरा ही चालू असते. लेखक ज्या मुलीच्या संदर्भामध्ये विचार करत होते त्या मुलीचं नाव आहे प्रमोदिनी. आता तिचं नाव स्टँडर्ड आहे, लेखकाच्या पतीचं नाव स्टँडर्ड नाव आहे. मग ती म्हणजे माझं नाव प्रमोदिनी आहे आणि मुलाचं नाव हिम्मतराव. हे कुठंतरी वधू पक्षाला खटक काय लागलं होतं, कारण ही आपल्या मुलीला जुळणारं अशा पद्धतीचं नाव नाही. ज्या पद्धतीने, ज्या उद्देशाने स्टँडर्ड अशा पद्धतीचं नाव आपल्या मुलीचं नाव प्रमोदिनी आपण ठेवलेलं आहे, तसं आपल्या मुलीला शोभेल असं नाव हिम्मतराव नाही. अशा प्रकारची चर्चा या आईवडील खेडूत असल्यामुळे हे प्रचलित नाव ठेवलं, आता सांगितलं पारंपरिक नाव, प्रचलित नाव ठेवलं गेलेलं आहे. परंतु मुलाचं नाव हिम्मतराव जरी असलं तर मुलगा हुशार आहे, मुलगा संशोधक आहे, मुलगा चिकित्सक आहे, मुलगा विवेकी आहे, बुद्धिमान आहे, प्रगल्भ आहे, प्रतिभासंपन्न आहे. अशा पद्धतीचं मुलगा आहे. असे मुलीच्या वडिलांनी प्रमोदींना समजावून सांगितलं. नाव काय आहे तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. मुलगा किती कर्तृत्वान आहे, किती व्यक्तित्वान आहे, किती बुद्धिमान आहे, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. एखाद्या मुलाचं नाव खूप चांगलं आहे, गोजीरवाणं नाव आहे, गोजीरवाणं आहे, पण त्याचे म्हणजे गुणच जर चांगली नसतील तर नावाला घेऊन काय करणार आहात तुम्ही? त्याचं नाव काय आहे त्यापेक्षा त्याचं कर्तृत्व काय आहे, तो कर्म कसा आहे, कर्माने किती श्रेष्ठ आहे, नावानं किती श्रेष्ठ आहे याच्यापेक्षा तो कर्माने किती श्रेष्ठ आहे, कर्तृत्वाने किती श्रेष्ठ आहे, गुणाने किती श्रेष्ठ आहे, याला महत्त्व दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं प्रमोदिनीच्या वडिलांनी तिला समजावून सांगितलं, अरे बापा तू त्या नावावर जाऊ नकोस, मुलगा किती क्वालिटीचा आहे याच्याकडे लक्ष दे. मग अशा पद्धतीने समझोता झाला. मग डॉक्टर हिम्मतराव बावस्करांची जी अंबाजोगाची भावी पत्नी आहे प्रमोद, ती तयार झाली. कुठेतरी दोघांचा होकार झालेला आहे. अशा पद्धतीने हे हिम्मतराव हे नाव अशा पद्धतीने त्यांनी धारण केलेलं आहे. पुढे लेखकाचं लग्नसुद्धा झालेलं आहे. कोणाशी? अंबाजोगाईच्या प्रमोदिनी या मुलीशी लेखकाचा लग्न झालेलं आहे, विवाह झालेला आहे. आणि लेखकाला पुढे मुलगासुद्धा झालेला आहे. त्या मुलाचं नाव आहे पराग. बघा आता नाव, पूर्वी नावं हिम्मतराव, दौलतराव, हैबतराव अशी नावं, दगड्या, धोंड्या अशी नावं होती. आता पाठाचे लेखक डॉक्टर असल्यामुळे आपलं नाव आता आईवडिलांनी ठेवलेलं आहे. परंतु आपण आता आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुलाचं नाव चांगलं ठेवलं पाहिजे, लोकांना ते आवडलं पाहिजे, बोलताना सुद्धा उच्चार करता आला पाहिजे आणि त्यातून वेगवेगळे मिनिंग्स, अर्थ सुद्धा व्यक्त झाले पाहिजे. आता त्यांनी हे
लेखक आणि प्रमोदिनीपासून जन्माला आलेला जो मुलगा आहे त्या मुलाचं नाव त्यांनी पराग ठेवलेलं आहे. आता पराग हा डॉक्टरांचा मुलगा आहे. डॉक्टरांचा मुलगा असल्यामुळे तो इंग्रजी शाळेमध्ये शिकायला लागलेला आहे. जायला इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये तो शिकायला लागलेला आहे. पूर्वीच्या काळी सकाळी सकाळी शाळा भरल्यानंतर हजेरी घेण्याची एक पद्धत होती. पण नावानिशी हजेरी घ्यायची. आता उदाहरणामध्ये लेखकाच्या मुलाचं नाव पराग हिम्मतराव बावस्कर. हे लोक सगळे वर्गातली मुलं सगळे हसायला लागली. इंग्रजी माध्यमातल्या शाळेमध्ये जी मुलं येतात ती चांगल्या नोकरीवाल्या व्यक्तींची मुलं असतात, कर्मचाऱ्यांची मुलं असतात, तहसीलदारांची, कलेक्टरांची, अशा सगळे गव्हर्नमेंट सर्वंटची मुलं असतात. ती नावंसुद्धा तसे स्टँडर्डच असतात. तसं आता मग पराग हिम्मतराव बावस्कर म्हणले सगळी मुलं हसायला लागली. मग थोडं लेखकाचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे पराग. त्या परागला थोडं लाज वाटायला लागली, किळस वाटायला लागली. हे नाव असं कसं ठेवलेलं आहे. हिम्मतराव उच्चारलं की वर्गामध्ये लेखकाच्या मुलाच्या वर्गामध्ये पूर्ण हास्यांचा कल्लोळ निर्माण व्हायचा. मग लेखकाच्या मुलाला थोडं फिलिंग वाटायची. आपल्या बाबाचं नाव आपल्या आजी आणि आजोबांना असं का ठेवलं असावं. बाकीची नावं सगळी चांगली आहेत, स्टँडर्ड आहेत वगैरे. मग वर्गातली सर्व मुलं परागला हसायला लागली. परागला सुद्धा हळूहळू वाईट वाटायला लागलं. जसं पहिल्यांदा लेखकाच्या लग्नाचा जेव्हा प्रस्ताव अंबाजोगाईला प्रमोदिनीकडे गेला होता तेव्हा प्रमोदला सुद्धा हे नाव खटकलं होतं. तसं लेखकाच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला सुद्धा हे नाव खटकलेलं आहे. हे नाव असं का ठेवलेलं आहे. आता हजेरी जेव्हा दररोज हजेरी घेतली जाते सकाळी सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर, तेव्हा लेखकाला खूप फिलिंग वाटायचे. लेखकाच्या मुलाला खूप वाईट वाटायचं आणि त्याला लाज वाटायची, शरमल्यासारखं वाटायचं. त्यानंतर वेळोवेळी वर्गात शिक्षक नाव विचारतील तेव्हा तो पराग एच बावस्कर असे सांगत असे. तो सांगितलं मला असं म्हणू नका तुम्ही, पराग हिम्मतराव म्हणण्याऐवजी एच म्हणा. हिम्मतरावचं पहिलं इंग्रजी अक्षर काय एच असं. मग हिम्मतराव नाव घेणे टाळणं सुरू झालं. मग तेव्हा कुठंतर परागला बरं वाटायला लागलं. मग या पाठाचे लेखक हिम्मतराव बावस्करांनी शाळेत जाऊन सांगितलं की बाबा माझ्या मुलाचं माझ्या हजेरी घेते वेळेस पराग हिम्मतराव म्हणण्याऐवजी पराग एच बावस्कर असं जर म्हणाला तर फार चांगलं होईल. तेव्हा कुठंतरी मग वर्गातली चर्चा थांबली. मग ज्यावेळी तो पुढच्या वर्गात जाईल तो त्याच्या पुढच्या वर्गात जाईल तेव्हा नाव अशाच पद्धतीने लिहिलं गेलं. तेव्हा कुठंतरी लेखकाच्या मुलाला बरं वाटलेलं होतं. नुसतं वाटायचं की बुवा हे नाव आईवडिलांनी ठेवलेलं आहे. आणि तर वेगळी नावं आहेत. दगडू, सांडू, मांडू, खांडू, रांडू अशा पद्धतीची नावं सुद्धा असू शकतात. मग आता आपल्या आईवडिलांनी जे नाव ठेवलेलं ते ठेवलेलं आहे बस. त्याच्यानं काही बदल होऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीचा एक इतिहास, एक हिस्ट्री लेखकाच्या नावाच्या संदर्भामध्ये या पाठामध्ये मांडलेली आहे. जसं लेखकाच्या संदर्भामध्ये नावाच्या संदर्भामध्ये एक रंजक कथा निर्माण झालेली आहे तशी आपल्याच बाबतीतसुद्धा निर्माण झालेली आहे. आता तुम्ही सर्व शाळेत, कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये यायला लागलं, शिकायला लागलं, वाचायला लागलेलं आहेत. दुसऱ्यांची नावं कशी आहेत, आपली नावं कशी आहेत, मग आपली नावं अशी का ठेवली गेलेली आहेत, तशी का ठेवली गेलेली आहेत. म्हणून त्या वेळेस माणूस कसा विचार करतो, त्या वेळेचं वातावरण कसं होतं, ते नाव का ठेवले गेलेलं आहे, ती त्या काळानुसार ती नावं ठेवली गेली असतात. मुलांनो अशी नावं बदलता येत नाहीत. तसं लेखकाचं सुद्धा झालेलं आहे. हिम्मतराव नाव हे कसं धारण झालेलं आहे हे आता आपण पाहिलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे लेखकाच्या नावाची मुलास लाज हे सुद्धा पाहिलेलं आपण. 2 मुद्दे सुद्धा पाहिलेले आहेत आपण. लेखकाचा जो मुलगा शाळेत इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जायला लागलेला आहे आणि हजेरी घेताना त्या मुलाला कशी लाज वाटली, का लाज वाटली, लाज वाटू नये म्हणून लेखकाने कशा युक्ती सुचवलेली आहे शाळेला त्याचाही आपण विचार या ठिकाणी केलेला आहे. आपण तिसऱ्या मुद्द्यांचा विचार आपण उद्या करणार आहोत. धन्यवाद.